वेलकम टू माय चॅनल इंग्लिश स्पीकिंग मराठीतून अँड थ्रू इंग्लिश. आणि माझे व्हिडिओज असेच पाहत राहा. आज आपण WH क्वेश्चन्स पाहतोय. WH या शब्दाने सुरू होणारे प्रश्न. इंट्रोगेटिव्ह सेंटेन्सेस असं मी हेडिंग दिलंय. आता इंट्रोगेटिव्ह सेंटेन्सेस याचा अर्थ प्रश्नार्थक वाक्य. इंट्रोगेटिव्ह प्रश्नार्थक सेंटेन्सेस वाक्य. आता प्रश्नार्थक वाक्य म्हणजेच काय असतात तर प्रश्नच असतात, म्हणून ते क्वेश्चन्स आहेत बेसिकली. दोन प्रकारचे आत्ताच बोललं तसं, येस ऑर नो म्हणजे हो किंवा नाही असं उत्तर मिळेल असे एक प्रकारचे प्रश्न, आणि WH प्रश्न म्हणजेच WH या शब्दाने सुरू होणारे प्रश्न. पाहूया कसं असतं ती गंमत. प्रश्न वाचते. व्हॉट इज द रिझन. व्हॉट इज द रिझन. व्हॉट म्हणजे काय, इज म्हणजे आहे, आणि रिझन म्हणजे कारण. व्हॉट इज द रिझन, काय कारण आहे. काय कारण आहे मराठीत म्हणताना काय WH कायम पहिला घ्यायचा, म्हणून व्हॉट घेतला. त्यानंतर क्रियापद घ्यायचं आहे इज, आणि मग पुढे तिसरा शब्द कारण रिझन. व्हॉट इज द रिझन, काय कारण आहे. सेकंड, हु आर यू. हु आर यू, तू कोण आहेस, तुम्ही कोण आहात. आता हु म्हणजे कोण, आर म्हणजे आहात किंवा आहेस, आहे थोडक्यात बेसिकली. यू म्हणजे तू किंवा तुम्ही. परत पहिला आपण काय घेतला WH प्रश्न, म्हणून WH शब्द घेतला हु. आर हे क्रियापद घेतलं. यू पुढचा शब्द आता हे करता आहे. हु आर यू, तू कोण आहेस. ते इथे हु हा जो शब्द आहे WH तो फक्त माणसांसाठी वापरतात. म्हणजे प्राण्यांना, पक्ष्यांना, वस्तूंना आपण हु म्हणत नाही. ही महत्वाची टीप लक्षात ठेवा की हु माणसांसाठी, हु फक्त माणसांसाठी. नेक्स्ट, व्हेअर वर यू. व्हेअर वर यू, व्हेअर कुठे, वर होतास किंवा होतीस किंवा होतात, भूतकाळी आहे, क्रियापदे. यू तू किंवा तुम्ही. तू कुठे होतास, तू कुठे होतीस, तुम्ही कुठे होता. हे सगळं मराठीत जे आपण बोलतोय. इंग्लिश प्रश्न एकच झाला, व्हेअर वर यू. व्हेअर म्हणजे WH पहिला घेतला, वर क्रियापद घेतलं, पुढे आपण पुढचा शब्द घेतला यू. नेक्स्ट वन, व्हेन विल ही कम. व्हेन विल ही कम. परत WH वाला शब्द व्हेन पहिला, विल हे भविष्यकाळ दाखवणारं क्रियापद म्हणून विल आलं. ही हा मध्ये जी व्यक्ती आहे ती आली, आणि कम हे मुख्य क्रियापद आलं. व्हेन विल ही कम, तो, ही म्हणजे तो. तो केव्हा येईल, भविष्यकाळ विल म्हणून भविष्यकाळी येईल. तो केव्हा येईल. केव्हा म्हणजे व्हेन. हे असे लक्षात ठेवायचं आहे पहिले. व्हॉट म्हणजे काय, हु म्हणजे कोण, माणसांसाठी फक्त. वेअर म्हणजे कुठे, व्हेन म्हणजे केव्हा. पुढे विच बुक इज धिस. विच बुक इज धिस. आता मी मगाशी म्हटलं तसं हु हे माणसांसाठी, विच म्हणजे प्राणी, पक्षी, वस्तू सगळ्याला चालतं. मग विच कोणतं, बुक पुस्तक, इज आहे, धिस हे पुस्तक कोणतं आहे. विच बुक इज धिस, हे कोणतं पुस्तक आहे. ओके. नेक्स्ट टू दॅट, हुज बुक इज धिस. सेम क्वेश्चन आहे, फक्त विचच्या ऐवजी मी हुज लिहिलंय. आता हुज म्हटलं की लगेच हुशी रिलेटेड हुज, म्हणून हुज म्हटलं की माणसांसाठी, कारण हु आणि हुज बघा सेम आहे की नाही, हु आणि हुज. हुज म्हटलं की फक्त माणसांसाठी, म्हणून हुज बुक इज धिस. हे पुस्तक कोणाचं आहे, हे पुस्तक कोणाचं आहे, हुज बुक इज धिस. ओके. नेक्स्ट टू दॅट, हाऊ इज हिज मदर. हाऊ इज हिज मदर. हाऊ इथे मात्र गंमत आहे की हाऊ आता ऍक्च्युअल WH ने सुरू झालेलं हाऊ हे स्पेलिंग नाहीये बघा, WH असं नाहीये. बाकी सगळीकडे WH नेच खरं सुरू झालंय. हाऊ हा शब्द मात्र जरी HOW स्पेलिंग असलं तरीही तो प्रश्न, तो शब्द प्रश्नार्थक हा WH वर्ड्स मध्येच येतो. हाऊ म्हणजे कसं. मग हाऊ इज, इज म्हणजे आहे, इज म्हणजे त्याची, मदर म्हणजे आई. त्याची आई कशी आहे, हाऊ इज हिज मदर. त्याची आई कशी आहे म्हणताना फास्ट कसं म्हणतो आपण, हाऊ इज हिज मदर. इज हिज एकत्र जोडलं जातो आपोआप. हाऊ इज हिज मदर, त्याची आई कशी आहे. नेक्स्ट वन, हुम डू यू वॉन्ट. हुम डू यू वॉन्ट. हुम WH प्रश्न, त्याने सुरुवात केली त्या शब्दाने हुम, म्हणजे कोणाला, कोण हवंय तुम्हाला. असं म्हणताना आपण हुम, कोणाला भेटायचंय. कोणाला म्हणताना आपण हुम म्हणतो हुच्या ऐवजी. कोणाला, डू यू वॉन्ट. वॉन्ट म्हणजे हवंय, तुम्हाला कोण हवंय, तुम्हाला कोणाला भेटायचंय अशा अर्थी तो झाला. डू म्हणजे वर्तमान काळ म्हणून भेटायचं आहे म्हणतोय पुढे आपण मराठीत. कोणाला भेटायचं आहे, आहे म्हणताना आपण डू घ्यायचा, वर्तमान काळी क्रियापदे. नेक्स्ट इज व्हाय आर यू लेट.
व्हाय, परत WH वाला शब्द पहिला घेतला, आर हे क्रियापद घेतलं, वर्तमान काळी परत आर म्हणजे आहे, यू म्हणजे तू किंवा तुम्ही, लेट म्हणजे उशीर. आता व्हाय का, का कारण विचारतो आपण एखाद्या गोष्टीचं तेव्हा व्हाय म्हणतो. व्हाय म्हणजे का. व्हाय आर यू लेट, तुला उशीर का झाला. परत झाला आहे, आर आहे तिथे, वर्तमान काळ, तुला उशीर का झालाय. ओके. नेक्स्ट वन, हाऊ मच राईस इज लेफ्ट. हाऊ मच राईस इज लेफ्ट. आतापर्यंत सगळे पहिले 9 सिंगल सिंगल WH होते, बरोबर. सगळे शब्द जे होते ते सिंगल सिंगल होते. म्हणजे मला म्हणायचंय व्हॉट, हू, व्हेअर, व्हेन, विच, हुज, हाऊ, हुम, व्हाय, सिंगल सिंगल. इथे गंमत, हाऊ मच. हाऊ मच त्यानंतर हाऊ मच काय तर राईस, भात, तांदूळ. इज हे क्रियापद आलं, आहे. लेफ्ट म्हणजे शिल्लक. हा, आता अर्थ, हाऊ मच राईस इज लेफ्ट, किती तांदूळ शिल्लक आहे. हाऊ मच म्हटलं आपण, हा, किती तांदूळ शिल्लक आहे. कारण का हाऊ मच म्हटलं, राईस, भात, तांदूळ आपण नेहमी किलो मध्ये मोजतो. एक भात, दुसरा भात असं नाही मोजत. 1 किलो भात, 2 किलो भात असं मोजतो. त्यावेळेला परिमाणात जेव्हा आपण एखादी वस्तू मोजतो तेव्हा आपण हाऊ मच म्हणायचं. आणि 1 2 3 4 अशा नंबर्स मध्ये जेव्हा म्हणतो तेव्हा आपण हाऊ मेनी म्हणायचं. 2 शब्द येत आहेत WH शब्द म्हणून, हाऊ मच, हाऊ मेनी. हाऊ मेनी कधी म्हणायचं, 1 2 3 4 5 आकड्यांमध्ये मोजता येईल एखादी वस्तू तेव्हा हाऊ मेनी. मग आता प्रश्न त्यानुसार, हाऊ मेनी ऍपल्स आर देअर इन द बास्केट. हाऊ मेनी ऍपल्स आर देअर इन द बास्केट. हाऊ मेनी ऍपल्स, ऍपल्स सफरचंद, बास्केट टोपली, परडी, टोपलीत किती सफरचंद आहेत. आता सफरचंद आपण 1 सफरचंद, 2 सफरचंद, 3 सफरचंद असं मोजतोय 1 2 3 4 आकड्यामध्ये. लगेच हाऊ मेनी म्हणायचं, हाऊ मच नाही म्हणायचं. मग भात किंवा तांदूळ आपण कसा मोजतो किलो मध्ये, मग तेव्हा आपण हाऊ मच म्हणायचं. 1 2 3 4 मोजायला लागलं की हाऊ मेनी म्हणायचं. पुढचा, व्हॉट टाइम इज इट नाऊ. इथे सुद्धा व्हॉट जरी सुरुवात केली तरी व्हॉट टाइम, टाइम त्याच्या जोडून घेतो. इज म्हणजे आहे, इज इट नाऊ म्हणजे आत्ता. आत्ता किती वाजलेत, किती वाजले आहेत. मराठीत आपण व्हॉट जरी इथे सेपरेट व्हॉट घेतो तेव्हा काय असा अर्थ झाला, पण व्हॉट टाइम म्हटलं की किती वाजलेत. मग जोडून आलेले 2 शब्द एकत्र मिळून किती वाजलेत. मग मराठीत आपण आत्ता वेळ काय आहे असं नाही म्हणत कधीच, किती वाजलेत असं म्हणतो. तेव्हा इंग्लिशमध्ये व्हॉट टाइम. नेक्स्ट वन, हाऊ टॉल इज द बिल्डिंग. आता हाऊ इथे कशी असा अर्थ नाहीये, हाऊ टॉल 2 शब्द एकत्र घेऊन त्याला मिनिंग येत आहे, मग अर्थ येतोय त्या वाक्याला. हाऊ टॉल इज द बिल्डिंग. बिल्डिंग किती उंच आहे, टॉल उंच, बिल्डिंग किती उंच आहे. हाऊ टॉल इज द बिल्डिंग 2 शब्द एकत्र आलेत. सेपरेट आपण कसं इथे केलं हाऊ वाला, हाऊ इज हिज मदर, त्याची आई कशी आहे. इथे बिल्डिंग कशी आहे असं नाही विचारत हो. हाऊ टॉल इज द बिल्डिंग, बिल्डिंग किती उंच आहे, मग हाऊ बरोबर टॉल आला. नेक्स्ट वन सेम, हाऊ लॉंग विल इट टेक. हाऊ लॉंग, लॉंग म्हणजे किती लांब, विल इट टेक, टेक म्हणजे घेणे, पण इथे घेणे अशा अर्थी नाही, इट म्हणजे एखादी गोष्ट. हाऊ लॉंग विल इट टेक, किती वेळ लागेल याला, किती वेळ. हाऊ लॉंग विल इट टेक 2 एकत्र आले शब्द की मिनिंग बरोबर येतं. हाऊ लॉंग विल इट टेक, एखाद्या गोष्टीला किती वेळ लागेल तेव्हा आपण हाऊ लॉंग. आणि असंच अजून खाली एक लिहिलंय मी, हाऊ फार इज इट. हाऊ फार इज इट, फार म्हणजे लांब, कुठेतरी दूर. हाऊ फार इज इट, किती लांब आहे, किती दूर आहे. एखादा ठिकाण म्हणा, हाऊ फार इज इट, किती दूर आहे ते ठिकाण. अशा अर्थी आपण हाऊ फार, डिस्टन्स अंतर सांगण्यासाठी हाऊ फार. जोडी जोडी जिथे मी अंडरलाईन केली आहे ती. बाकी इथे 9 पहिले सिंगल सिंगल शब्द WH वाले. अशी भरपूर गंमत आहे इंग्लिशमध्ये ऍक्च्युअली. आज मी फक्त 15 घेतलेत. असेच माझे व्हिडिओज पाहत राहा, शॉर्ट्स पाहत राहा, वेगवेगळ्या गमती जमती इंग्लिश भाषेच्या मी सांगत असते. आणि लाईक करायला विसरू नका, शेअर पण करा आणि माझं चॅनल सबस्क्राईब करा, म्हणजे नवा व्हिडिओ मी अपलोड ऑलमोस्ट रोज करते. अपलोड झाला की तुम्हाला बेल लगेच मिळेल, बेल बटनवर प्रेस करा. थँक यू व्हेरी मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ टुडे. बाय बाय.